न्यूज सदैव जनतेसोबत। सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत 18 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये श्री यशवंत शेतकरी विकास पॅनलला 9 तर डॉक्टर बच्चाव आणि नानाजी दळवी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलला 6 जागा मिळाल्या असून व्यापारी गटातून 2 तर हमाल मापारी गटातून 1 असे स्वतंत्र उमेदवार निवडून आल्यामुळे बाजार समितीवर माजी सभापती संजय सोनवणे, राहुल सोनवणे यांच्या पॅनलचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले। विजयी झालेले उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मतदान केंद्राबाहेर जल्लोष साजरा केलाय। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सटाणा बाजार समितीची निवडणूक झाली, त्यामुळे ती प्रस्थापितांसाठी प्रतिष्ठेची होती। त्याचप्रमाणे यशवंत शेतकरी पॅनलचे विजयी उमेदवार रवींद्र विठ्ठल सोनवणे, राहुल केदार सोनवणे, दिनेश अशोक गुंजाळ, मनोहर दयाराम बिदारी, माजी जिल्हा परिषद सदस्य सिंधुबाई संजय सोनवणे, काळू दौलत जाधव, निंबा पुंजाराम वाणाले, गणेश वामन ठाकरे आणि दीपक मधुकर रौंदळ असे 9 संचालक विजयी झाले। तसेच शेतकरी विकास पॅनलचे देखील विजयी उमेदवार आपण पाहणार आहोत। यामध्ये किशोर जगन्नाथ खैरनार, प्रमोद वसंतराव बिरारी, डॉक्टर राहुल वसंतराव सोनवणे, सुरेखा अरुण अहिरे, हरिभाऊ पांडुरंग जाधव आणि विनोद सीताराम अहिरे तर पॅनलचे नेते पराभूत झालेत। या निवडणुकीमध्ये आडते आणि व्यापारी गटातून दीपक गोविंद सोनवणे आणि योगेश बाळासाहेब रौंदळ तसेच हमाल आणि तोलाई मतदारसंघातून संदीप दगा साळे हे अपक्ष निवडून आले। निवडणूक प्रारंभी बिनविरोध करण्याचा घाट घातला होता। बिनविरोध करताना संजय सोनवणे यांना पूर्णतः बाजूला करण्यात आलं होतं। यातूनच सोनवणे यांनी यशवंत शेतकरी पॅनलची निर्मिती करत निवडणूक जिंकली, त्यामुळे इतरांना हा निकाल धक्का देणारा ठरलाय। येथील लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे, बाजार समितीचे सचिव भास्कर तांबे यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणी प्रक्रिया पार पडली आहे। मतमोजणी केंद्रावर पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, दत्तात्रय राऊत, गोपनीय शाखेचे सिकंदर कोळी, जितेंद्र बोरसे आदींसह पोलीस कर्मचारी बंदोबस्त ठेवून होते। तसेच ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया सविस्तर मतदान आकडेवारी।